आज आपण मस्त अशी चमचमीत झणझणीत पांढऱ्या वांग्याची एक वेगळी रेसिपी पाहूया। त्यासाठी लसूण, लाल 2-3 मिरच्या, भाजलेले थोडेसे शेंगदाणे, जिरी, मोहरी कढईमध्ये भाजून घ्यायचं। त्यानंतर बघा पांढरी वांगी घेतलेली आहेत मी, त्याचे एकदम बारीक फोडी तयार करून घ्यायच्या। एका पातेल्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ घालून ह्या फोडी घालून घ्यायच्या, म्हणजे काळ्या पडत नाहीत। त्यानंतर भाजलेले हे सर्व साहित्याचं एक वाटण तयार करायचं। एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं, कढीपत्ता चांगला तडतडून द्यायचा। त्यानंतर त्यामध्ये वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आणि तेलामध्ये छान अशा परतायच्या। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं। टोमॅटो घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चांगलं परतायचं आणि त्यावर एक 5 मिनिटं ताट झाकून ठेवायचं। एकदम वाफेवर मस्त असं हे वांग मऊ होतं किंवा शिजलं जातं। त्यानंतर त्या वांग्यामध्ये हळद, गरम मसाला, धने पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा काळा मसाला आणि केलेले वाटण तयार, हे सर्व साहित्य घालायचं आणि चांगल्या प्रकारे परतायचं। त्यामध्ये एक अर्धी वाटी गरम पाणी घालून घ्यायचं आणि चिंच थोडीशी घालायची। चिंचेमुळे ह्या भाजीला एकदम छान चव येते। त्यानंतर थोडीशी उकळी आली की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ही वांग्याची भाजी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता। अशी छान झाली आपली वांग्याची रेसिपी।